प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अन्यायकारकपणे करण्यात आलेल्या कारवाईवर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे। या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही ठोस कारणमीमांसा न देता विद्यार्थ्यांवर कारवाई करत त्यांचं शैक्षणिक नुकसान होईल असा निर्णय घेतला होता। या निर्णयाविरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने ठाम भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी न्यायालयाचं दार ठोठावलं। सुनावणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या बाजूने मांडण्यात आलेल्या ठोस युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रशासनाच्या निर्णयावर कठोर ताशेरे ओढत संबंधित कारवाई स्थगित करण्याचे आदेश दिले। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे निर्णय सहन केले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश या निकालातून मिळाला आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये BA भाग 2च्या 4थ्या सत्राला ते पामास दिवस ही कादंबरी अध्ययनासाठी लावण्यात आली होती। पवन भगत लिखित ही कादंबरी धर्म व सरकार विरोधी असल्याचं दाखवत काही लोकांनी या कादंबरीला विरोध केला व ती रद्द करण्याची मागणी विद्यापीठाकडे केली। विद्यापीठ प्रशासनाने ही सरकारच्या दबावाखाली ते 50 दिवस ही कादंबरी रद्द करून ऐन परीक्षेच्या तोंडावर धग ही कादंबरी अभ्यासक्रमात लावली। त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचं लक्षात येताच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायालय नागपूर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं। या संदर्भात त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नसल्याने अखेर न्यायमूर्तींनी विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय दिला व दोन्हीही कादंबऱ्या अभ्यासक्रमासाठी ठेवाव्या असा आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिला। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने या निर्णयाचं स्वागत करत हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाचा असल्याचं म्हटलं आहे। विद्यार्थ्यांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही। शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी संघटना सातत्याने लढत राहील अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकारी प्रतीक्षा ढोके, राज्य सचिव ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली। 5 मे रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या राजापेठ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला ऑल इंडियन स्टुडंट फेडरेशनचे पदाधिकारी सागर दुर्योधन, माजी राज्य सचिव ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन धीरज बनकर, ऋषिकेश मोरे, प्रितेश शेंडे, आदेश मेश्राम, डॉक्टर ओमप्रकाश कुटेमाटे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, सचिन खोब्रागडे, सागर दुर्योधन व विविध महाविद्यालयातील विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते। या ऐतिहासिक निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून अन्यायाविरोधात संघटितपणे उभे राहिल्यास निश्चितच न्याय मिळतो असा विश्वास अधिक दृढ झाला आहे। परिसरात या निर्णयाचं जोरदार स्वागत होत असून विद्यार्थी व संघटनांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे। मी प्रतीक्षा ढोके, राज्य सचिव ASF महाराष्ट्र। गेल्या 4 एप्रिलला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने BA सेकंड इयरच्या 4थ्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमातून ते 50 दिवस ही कादंबरी वगळण्याचा निर्णय घेतला। परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसून विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना विद्यार्थ्यांसमोर एक खूप मोठा प्रश्नचिन्ह या निर्णयामुळे त्यांच्या तोंडासमोर हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता। परंतु यावेळी विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून आम्ही कुलगुरूंना हे निवेदन दिलं, परंतु त्यांनी जी कारवाई करायची ती कारवाई केली नाही। त्यामुळे आम्हाला हायकोर्टात धाव घ्यायला लागली। म्हणून आम्ही विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आणि यावेळी 4 मे रोजी याची न्यायालयानं आदेश जी न्यायालयामध्ये हिअरिंग होती त्यावेळी ASFने जी याचिका दाखल केली यामध्ये ASFला आणि विद्यार्थ्यांना खूप मोठे यश मिळाले आणि न्यायालयाने ते 50 दिवस ही कादंबरी कायम ठेवायची असे आदेश दिले आणि ही फक्त ASFचेच नाही तर संपूर्ण विद्यार्थ्यांचा एक मोठा विजय आहे। आणि ASF यापूर्वीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी लढत होती आणि या पुढे सुद्धा विद्यार्थ्यांसाठी लढत राहील। हिंदी मराठी